आता ऊन लय वाढलंय ना, पाणी पाजायला लागतंय 2 टाईम. सकाळी मी गोठात उठला होता का फॅन पण नव्हता लावला. अख्खा गोठा वाळून गेला, एवढं ऊन आहे. मी मग तब्येत बरोबर नाही आता आता थोडा घ्या कसा ऊन थोडा दुखतोय. दादा सिंग चौधरी चल पाणी द्यायला मक्याला. टाक भिजला असं सगळं वापरून सकाळ सकाळ जाऊन पाहतो परत चालू चालू करणार मी. 2-3 मिनिटच्या गोळ्या घेतल्यात, थोडं बरं वाटतं आता. जुगाड करून चालूच करायला पाहिजे काही ना काहीतरी. उद्या परवापर्यंत होईल का? त्याला मटेरियल आणून दिलं ना ते एका दिवसात बनवून देईन आपल्याला. लवकर थोडं याला काय नाही, बट्टी ना ती लय मोठी नाहीये. मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण आहे ना एक वाजलाय. मगाशी पोराला दवाखान्यात घेऊन गेलो तो. म्हातारा सगळं ते लय वेळ लागला राव, लय वेळ गेला माझा. पाणी पाजायचं आणला तिकडला. आता ऊन लय वाढलंय ना, पाणी पाजायला लागतंय 2 टाईम. सकाळी मी गोठात उठला होता का फॅन पण नव्हता लावला. अख्खा गोठा वाळून गेला, एवढं ऊन आहे. मी मला हात घेतो पंखा चालू करतो, परत पंखा चालू करून टाकतो त्याचा. पाणी पिणी पाजून आहे ना मी मला हात बांधून घेतला. त्या साईडला कोपऱ्या बांधला, पंखा चालू केला आहे. आज आहे नेमके डॉक्टर पण येतील आणि इथं फॅब्रिकेटर पण येणार आहे. आज पूर्ण काम करून टाकेल सगळं अख्खं. जाऊन जेवणार मी आज. पण जरा तब्येत बरोबर नाही, घसा आहे नाही, सूज कमी झालेली आहे. पण पाणी पिता येत नाही मला बाई, जेवण पण नाही खाता येत व्यवस्थित. कसं बसं मग आता येणार चालू आहे. गोळ्या आणला सकाळी मी आणि आमच्याकडे बघायला आलो. हे वासर किती दिवस झालं आजारी राव, माझ्या डोक्याचे परमंडे करून टाकले मी. महिना आलं तेच करतो राव, याला अवघड झाले. One hour later. आता आहे ना 1:30 वाजल्यात. गोट्यातलं सगळं उरकून बिरकून आलं. त्यांना हात बांधली, आंबवून टाकलं आणि पाणी पाजून आणि वैरण टाकली. जरा संतोष शेटर मी आलो खाली रानात आपल्या मग कापायची. थोडी तब्येत बरोबर नाही आता आता थोडा घ्या कसा ऊन थोडा दुखतोय. विहिरीत पाणी कमी आहे राव. तिथे कसं काय इकडं कसं काय जातं, पाणी कमी येते. अजून थोडा आहे ना पाणी चालू ठेवलं ना लवकर भिजून जाईल आपलं. उद्यापर्यंत भिजून जाईल अख्खं. आता 12 खूप मोकळं करतो फक्त. मका लवकर कामं पाहिजे बाई, वाळायला लागली. 3 दिवस झालं मला असं होतं राव, व्हिडिओ नको करायला, व्हिडिओ नको टाकायला, का बनवायला राव. परत लक्ष देते साला आपण एवढी मेहनत केली एवढं वर्ष, परत बॅकलॉग राहिलं ना अवघड खेळ होईल. परत अकाउंट रिच नाही व्हायचं माझं. हे बोर चालू केला आत्ता, हे बंद आहे चालू आहे. याला ऑटो स्टार्टर लावलं आहे वाटतं. चल ठीक आहे, याला पाण्याची गरज नाही आता. हे पण नुसतं आलेलं आहे लोकांना सगळ्यांचं व्हायचं. मग काय होतं आता, शाळू काय पाणी द्यायचं नाही माझ्या. दादा सिंग चौधरी चल पाणी द्यायला मक्याला. चल लवकर. पैसे ना पैसे काय आला पैसे नाही? चहा प्यायला नाही पैसे नाही. रानात काय आला तू? रानात कसं काय आला? अरे हा अरे तिथे उद्या पैसे चहा आम्ही चहा खायचं त्याला कपाने आमच्या दोघांचा कपाने चहा दिला. मग आई म्हणली कप आहे का रे? ती म्हणते कोणता? मी ते कपाने कप नाही आहे का? आई म्हणते 5,000 दाखव म्हणलं. जाऊन दे, थंडी घे दिसतंय का तू? दाखव. कहा से आया तू? अरे अमेरिका से. अरे अमेरिका से पेट घेतला तू. जा फिरून जा. अंगाला खायचा तुला? नाही नाही मला नाही खायचं. कोणला का
चालू करून टाकतो. पहिलं मका कापून नंतर चालू करू. खाली गेल्या त्या माणसाने त्याला दिलं आपण, त्याचा आपण एकदा निळवा तोडला होता पाईपलाईन करताना. आता हा वाफा तोडून टाका आपला अख्खा. तर रोटर बिटर मारचं डायरेक्ट आहे ना पिरून टाकायची याला 2 वाफ्याला. पेरणारा गडीच पोहोचली ना आता तर. ओ येळा इथं आहे माझा, इथं पडला येळा. मी म्हटलं दुसरा येळा कुठे गेला इथं सापडला. त्या दिवशी कापून गेलो जस्ट टाकून गेलो. मकाले पाण्यावाले रे. सोडून दिले. हे पाईप लावलं होतं ना, ह्यातून पाणी जातं चांगलं. शेवटपर्यंत सगळ्यांचं पाणी जातं, काहीच अडचण नाही. ओके. $2,000 years later. त्यांना जवळपास 8 वारल्यात. दिसते का नाही काय माहिती. 8 वारल्यात. आता चहा बी घेतला घरी, फ्रेश बी झालो. व्हिडिओ ब्लॉग बघत होतो माझ्या जरा, आणि 2 ब्लॉग एडिट केले माहीत. मस्त निवांत बसतो इथं. आता राहणं जायला लागेल आपल्याला, मोटर बंद करायला लागेल. आता अख्खं भिजलं असं सगळं वापरून. सकाळ जाऊन पाहतो परत चालू करणार मी. 2-3 मिनिटच्या गोळ्या घेतल्यात, थोडं बरं वाटतं आता. शेटला फोन करायला लागेल. रानात जाऊन पहिलं वस्तात पण आल्यात. वस्तात किशन आपलं कसं चालू करता येईल ना. आता नवीन बट्टी चालू लावायला लागेल आणि जुगाड करून चालू करून घ्यायला लागेल पटके. आता 8 दिवस आहे आमचा हॉटेलचं बंद असलेला. LPG गॅस दावून पण नाही भेटत अजून, वेटिंग सांगतोय. रानात चाललो आता. याला नाईट मोडमध्ये शिफ्ट करायला लागेल पहिल्या कॅमेराला. 1 मिनिट नाईट मोडला घेतला याला. लाईट पण चालू होतं थोडी, लईच अंधार आहे. तसं नाईट मोडला आहे ना 4K 30 FPS मध्ये शूट करते. आणि तसं त्याला हे मॅक्स आपल्याला करता येते 4K 60. स्लो मोशनमध्ये ना 4K 120 FPS आहे. एवढं स्मूथ आहे. विक्सचे गोळे खाल्ल्यावर बरं वाटतं थोडा. कसा जमलिंग होतं राव हे स्क्रीनमध्ये बघतोय मी सारखं. त्या लेन्स का बघितलं ना मग भारी वाटतं. एक्सपोर्ट केलं ना आपलं व्हिडिओज, मग पुढल्या पब्लिक संग असं इंटरॅक्ट झाल्यासारखं वाटतं. पुढल्या माणसासोबत बोलतो असं वाटतं. मग हळूहळू शिकू आपण. याला आपण जाऊन बऱ्याच सेटिंग आहे आपल्याला उघडलंच नाही. कसं आपल्याला बनवता येईल व्हिडिओज वगैरे. सिनेमॅटिक पण लय बाप करता येईल. त्यात ऑलरेडी 2-3 मोड आहेत चांगले. 90 डिग्री 180 डिग्री असे ना एकदम स्मूथ जातात. फॉलो मोड तर घेतला केलाय मी. आता रानात चाललोय. अख्खं भिजलं वावर, हक्क काहीच नाही प्रॉब्लेम. सगळं भिजून रेडी झाले. आता पुढले बघतो वाफे भिजवायला लागतील थोडेफार. मोटर बंद केली आता काय अडचण नाही. एक सेकंड. सकाळ पातला यायचं इथं बरोबर बिरू आहे ना. पुढलं फक्त बंद करायचं ते आणि पुढलं चालू करायचं. आता गाड करून चालूच करायला पाहिजे काही ना काहीतरी. उद्या परवापर्यंत होईल का? त्याला मटेरियल दिलं ना ते एका दिवसात बनवून देईन आपल्याला. लवकर थोडं. त्याला काय नाही, बट्टी ना ती लय मोठी नाही आहे.
फक्त लाकडं बिकडं आणायला लागतील ना. लाकडं जास्त आणणं 500 किलो 200 किलो आणतो. पहिला आपल्याला तात्पुरतं 1-2 दिवस साठी तर कुठे पण भेटतोय ना. इथं पाठीमागं कंपनी तिकडे आणू आपण. ते नाही ते लगेच जळून जाते तो. त्या ठेवीकडे लाकडं जाड लागतील. आणि ते आणू ना आपण. हां जास्त नाही आपल्याला थोडी बहुत तात्पुरतं 1 दिवस 2 दिवस साठी आणायचं. मग परत फेर बरोबर. तात्पुरते आणायची थोडे आणि नंतर मग थोडी जास्त आणता येईल. असं करता येईल आपल्याला. तसं करायचं नाही का बरं आपलं काम काम थांबायला पाहिजे. काम थांबलं नाही. हा. काम थांब. किशनगंगा हॉटेल. नमस्कार किशन हुनुहुन्छ होला हजुरहरू होइन के गरौँ हामी त यहाँ होटल किशन डायरेक्ट रॅपर झालेला आहे. गेलो हे घेऊन जाऊन चावू नको किशन लई लय चावू नको आम्हाला तू. काय ज्यादा नाही चावणे का. के भने मतलब क्यारो किशन चालायचं का. इथं आम्ही हॉटेल बघायला आलतो 9:30 वाजले आत्ता बरोबर. आता घरी जायला लागेल मला. जेवणा बिवणार आणि ना मग परत गोठ्या जाणार. संतोष शेटके जायला लागेल. आम्ही ना जुगाड करत चालले वाजतात. आम्ही बोललो आता नाही का शिकडी कशी बनवायची. किशन तर आत्ता आला चावायला आम्हाला. आणि आम्ही दोघं आई बोललो अख्खं फॅब्रिकेटरला पहिले ना उद्या वाजता दाखवतो. मटेरियल आणतो आणि त्याला दाखवू स्केच ड्रॉइंग बनवून आणि त्याच्या पदी पुढं काम करावं लागेल. 2 पायपाच्या वर लागणार नाही त्याला. त्याला 2 पाईप बाकीच्या बारक्या लागणार. हां ते सगळं आणून त्याला द्यायला लागल्या एका ठिकाणी मग बनवून देईल आपल्याला तो. मग सोपं पडेल त्याला. चला मी करतो मला उद्या फोन करतो. ओके चालेल. चल भाई. आता जवळपास नाही का 11 वाजलेत. डॉक्टर आला ते मागाशी. त्यांनी मला आहे ना सांगितलं काय काय करता नाही का. त्याला एक सप्लिमेंट दिलेलं आहे. एक जंताचं औषध आहे. मुलाला आली आपलं मला जंताचं आणि एक ते किटोनिन जेल होतं एक नाही किटो म्हणून एक आहे. हे आलं आहे ना त्यांनी एक दिलं आहे आपल्याला. आणि हे एक नवीन आणलं आहे मी आत्ता. हे 50-50 ml त्याचे दोन्ही. थोडं त्याला आहे ना एक देऊन टाकतो एक डोस व्हायला. आणि सकाळी ना जंताचं औषध पाजलं हे वालं. त्याचं नाव काय आहे फास्मिन DS. हे पाजलं ना 2 तासानंतर काय द्यायचं नाही आला. मला 70 ml आणि मला 90 ml द्यायचं बस. सर ओके. गोट्यावरचं आज काम कंप्लीट झालं. आज माझी तब्येत पण आहे ना सुधारलेली नाही का. बाकी 3 दिवस नाही 2 दिवसला बेजारी होती. हा 3रा दिवस आज तर वाटतं यारा. सकाळ लवकर येऊ उरकून बिरकून जाऊ. उद्या जायला लागेल नारायणगावला. त्या डॉक्टरांनी मला सप्लिमेंट सांगितलं आहे ते सप्लिमेंट आणायला. वेटनरी सप्लिमेंट एक चांगलं भारीतलं. त्यांनी तब्येत बिब्येत चांगलं सुधारते म्हणले. बघू आपण ते पण परचेस करणार आहे. सर भीमा